नमस्कार दर्शक हो, टाइम्स 45 न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। अकलूज येथील अकलाई देवी यात्रेनिमित्त मंदिर आणि परिसरात स्वच्छता संपन्न। अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीचा भंडारा यात्रा मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी अकलाई देवी देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील आणि विश्वस्त कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून त्या अनुषंगाने दरवर्षी मंदिर आणि मंदिर परिसर हा स्वच्छ केला जातो। त्याकरिता मागील 40 वर्षांपासून लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट, शिवरत्न गणेश उत्सव मंडळ, शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ, पगडीचा राजा गणेश उत्सव मंडळ तसेच अकलूज मधील लिंगायत, वडार, जोशी, भोरी, पांचाळ, सोनार व इतर सर्व समाजातील नागरिक तसेच सर्व समाजातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व समावेशक नागरिकांच्या परिश्रमांकडून गेली 40 वर्षे मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे। त्यासाठी अकलाई देवीच्या कळस व शिखरापासून ते देवीचा गाभारा, आसनाचा परिसर व सर्व परिसर स्वच्छ करण्यात येत असतो। आनंदाची बाब म्हणजे आजही 40 वर्षांपूर्वीची जी भाविक लोक देवीच्या मंदिरातील स्वच्छतेसाठी येत होते, जे हयात आहेत ते आजही सेवेत सहभागी होत आहेत। विशेष म्हणजे नवीन तरुण पिढी भक्तिभावाने यात सहभागी होत आहे। ही उल्लेखनीय बाब असून त्यामुळे पुढील भविष्य काळातही ही परंपरा कायम राहील यात काही शंका नाही। त्यासाठी अकलूज आणि परिसरातील नागरिकांनी उत्सवात भक्तिभावाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी केले असून या स्वच्छता कार्यात ठराविक व मोजक्या भाविकांना स्वच्छतेसाठी प्रवेश दिला जातो। त्यामध्ये किशोरसिंह माने पाटील, अशोक शेटे, आप्पा अवताडे, पिंटू वैद्य, महेश सूर्यवंशी, गणेश सटाले, सूरज बनसोडे, अजय पाटील, मोहन गुरव, अनिरुद्ध गुरव, मदन गुरव व अभिषेक गुरव यांचा समावेश असतो। या मंदिराच्या स्वच्छता कार्यात ज्या नागरिकांनी व भाविकांनी सहभाग घेतला त्यांचा अकलाई देवी देवस्थानच्या वतीने सन्मान केला जातो, अशी माहिती किशोरसिंह माने पाटील यांनी दिली। संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, अकलूज। जर आपण अजूनही टाइम्स 45 न्यूज चॅनलला नवीन असाल तर आपल्या टाइम्स 45 न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त टाइम्स 45 न्यूज, आवाज जनसामान्यांचा। येत्या मंगळवारी 23 तारखेला ग्रामदैवत अकलाई देवीचा भंडारा संपन्न होणार आहे। सन्माननीय जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा भंडाऱ्याचं अकलाई देवीचा उत्सव सालाबादप्रमाणे यात्रा पार पडत असते आणि गेली 40 वर्ष लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, साईबाबा सेवा ट्रस्ट, त्याचबरोबर शिवरत्न गणेशोत्सव मंडळ, शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबर पगडीचा राजा गणेशोत्सव मंडळ, अकलूजमधील वडार समाज, अकलूजमधील जोशी समाज, अकलूजमधील लिंगायत समाज, इतर अनेक समाजाचे लोक, भोरी समाज, अशा सर्व समाजाच्या आणि सर्व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समावेशक प्रक्रियेतून गेली 40 वर्ष मंदिराचं स्वच्छता आणि परिसर स्वच्छता करण्याचा कार्यक्रम गेली 40 वर्ष संपन्न होत आहे। देवीच्या शिखरापासून ते देवीच्या असणारा परिसर याला निर्मा लावून सहकर्मर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचं कारखान्याचा फायर फायटरचा टँकर व याच्या अगोदरचे ग्रामपंचायत अकलूज आणि आत्ताचे विद्यमान नगर परिषद यांच्या सहकार्यानं आपण टँकरच्या मार्फत पाणी पुरवठा करून शिखरापासून ते खालीपर्यंत निर्मा आणि इतर साहित्य वस्तू लावून स्वच्छता करत असतो आणि अकलाई परिसर हा पवित्र जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो। आनंदाची गोष्ट म्हणजे 40 वर्षापूर्वीची पण लोक येतात आणि सातत्यानं दरवर्षी नवनवीन तरुण पिढी यात यायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामुळं असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की पुढच्या भविष्यकाळात ही परंपरा अशीच चालू राहण्यासाठी अकलूज आणि अकलूजच्या लोकांनी, परिसरातील लोकांनी त्याला सहकार्य करण्याची गरज आहे किंवा त्यांनी त्यात सहभाग घ्यावा। कारण येणारी पिढी ही सर्व आत्ताच्या पुढच्या पिढीला ग्रामदैवताचं महत्त्व माहिती होणं, ग्रामदैवताबद्दल असणारे प्रेम, गुरुचं महत्त्व आणि ग्रामदैवताचं महत्त्व
हे आपल्या पिढीला गरजेचं आहे, त्याप्रमाणे आपण करावं. आणि जे सर्व कार्यकर्ते, जे सर्व मंडळ या ठिकाणी करत असते, त्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व सगळ्या देवस्थानच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. आणि आपल्या सगळं आपण जी न्यूजच्या जी बातमीच्या वतीनं आपण आमची मुलाखत घेऊन येणाऱ्या जनरेशनला प्रवृत्त करण्यासाठी ही योजना आखली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अकलाई.